आज आपण ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस या चॅप्टरचा 10.3 कॉमन ह्यूमन डिसीजेस हा पॉईंट बघणार आहे. त्याचबरोबर आज आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट मलेरिया या डिसीजबद्दलसुद्धा माहिती घेणार आहे. तर आपण सुरुवात करूया. डिसीज इज डिफाइंड ॲज disease is defined as condition of disturbed or deranged functioning of one or more organs or organ system of the body caused due to infection, defective diet and heredity. ओके, काय सांगितलेलं आहे? व्हॉट इज अ डिसीज? तर डिसीजची आपल्याला काय सांगितलेली आहे? तर डेफिनेशन सांगितलेली आहे. ओके, यामध्ये काय सांगितलेलं आहे? डिसीज म्हणजे काय सांगितलेलं आहे? एक सेकंड. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे? डिसीज म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर इट इज कंडिशन ऑफ डिस्टर्ब्ड ऑर डिरेंज्ड फंक्शनिंग. ओके, डिस्टर्ब्ड ऑर डिरेंज्ड फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन्स ऑर ऑर्गन सिस्टीम ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या शरीरातल्या ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीममध्ये काय होणं? तर डिस्टर्बन्स होणं किंवा डिरेंजमेंट होणं. ओके, जे काय ऑर्गनाइज्ड आहे त्यामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येणं, याला काय म्हणतो आपण? तर डिसीज असं म्हणतो. आणि कशामुळं होणं? तर एखाद्या इन्फेक्शनमुळं किंवा डिफेक्टिव्ह डाएटमुळं किंवा हेरिडिटी म्हणजे काय? तर अनुवंशिकतेमुळं. ओके, ही आपली एक कन्सेप्ट किंवा एक डेफिनेशन पूर्ण झाली. नेक्स्ट काय दिलेलं आहे पॉईंट? ऑल ह्यूमन diseases can be broadly categorized into congenital diseases and acquired diseases. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे? तर जे काही सगळे ह्युमनमध्ये होणारे जे काही डिसीजेस आहेत, मानवामध्ये होणारे जे काही रोग आहेत, त्यांची काय केलेली आहे? तर कॅटेगरी केलेली आहे. काय सांगितलेलं आहे? तर कॅटेगरी केलेली आहे. काय कॅटेगरी केलेली आहे? फर्स्ट इज अ कंजनायटल डिसीज अँड सेकंड इज अ ॲक्वायर्ड डिसीज. ठीक आहे, आता कंजेनायटल डिसीज म्हणजे काय आणि ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे काय याबद्दल आपल्याला पुढं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. कंजेनायटल डिसीजेस आर प्रेझेंट फ्रॉम बर्थ. ओके, व्हॉट इज अ कंजेनायटल डिसीज? तर इट इज अ प्रेझेंट फ्रॉम द बर्थ. ओके, म्हणजे कंजेनायटल. ओके, कंजेनायटलचा अर्थ काय घेणार आहे तुम्ही? तर प्रेझेंट फ्रॉम बर्थ. ओके, प्रेझेंट फ्रॉम बर्थ मे बी कॉज्ड बाय जेनेटिक ॲबनॉर्मलिटी. कशामुळे होऊ शकतंय? तर जेनेटिक ॲबनॉर्मलिटी ऑर मेटाबॉलिक डिसऑर्डर. ओके, 2 पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला. काय? कंजेनायटल डिसीज म्हणजे काय? इट इज अ प्रेझेंट फ्रॉम द बर्थ. आणि कशामुळे होऊ शकतात? तर फर्स्ट पॉईंट दिलेला आहे जेनेटिक ॲबनॉर्मलिटी अँड सेकंड पॉईंट सांगितलेला आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर. या 2 कारणांमुळे कंजेनायटल डिसीज होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. दे मे बी परमनंट अँड वेअर प्रॅक्टिकली इनक्युरेबल. इनक्युरेबल म्हणजे काय? तर बरे होणार नाहीत. ओके, प्रॅक्टिकली काय सांगितलेले आहेत? तर इनक्युरेबलचा अर्थ काय? की जे डिसीज बरे होऊ शकत नाहीत. हाऊएव्हर modern research has helped to cure some inborn diseases through gene therapy, enzyme replacement therapy, etc. ठीक आहे, तर आत्ता जे काही मॉडर्न सायन्स आहे त्यामध्ये जे काही रिसर्च झालेला आहे त्यानुसार काही इनबॉर्न डिसीजेस असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण जीन थेरपी देऊ शकतो किंवा एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी देऊ शकतो आणि त्याद्वारे आपण ते डिसीज क्युअर करू शकतो. पण जर प्रॅक्टिकली बघितलं ओके, किंवा आधी जेव्हा मॉडर्न सायन्समध्ये एवढी रिसर्च झाली नव्हती त्यावेळी हे जे डिसीज होते हे कसे होते? तर इनक्युरेबल होते. नेक्स्ट आता आपण बघणार आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीजमध्ये काय सांगितलेलं आहे? ॲक्वायर्ड डिसीजेस डेव्हलप आफ्टर द बर्थ अँड कॅन बी सबडिवायडेड इनटू कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीज अँड सेकंड नॉन कम्युनिकेबल और नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हटलेलं आहे. ओके, काय सांगितलेलं आहे या पॉईंटमध्ये? तर ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे काय? तर जे डिसीज आपल्याला आफ्टर बर्थ होतात. ओके, म्हणजे आपल्या जन्मानंतर होतात. ओके, आपण
कम्युनिकेबलमध्ये त्याच्यामध्ये प्रकार काय आहे तर फर्स्ट आहे कम्युनिकेबल अँड सेकंड प्रकार आहे नॉन कम्युनिकेबल. किंवा कम्युनिकेबललाच आपण काय म्हणतो तर इन्फेक्शियस असं म्हणतो आणि नॉन कम्युनिकेबलला आपण काय म्हणतो तर नॉन इन्फेक्शियस असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे द डिसीजेस विच आर transmitted from infected person to other healthy person either directly or indirectly is known as a communicable diseases or infectious diseases. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे व्हॉट इज अ कम्युनिकेबल डिसीज की असा आजार जो की एका इन्फेक्टेड व्यक्तीद्वारे दुसऱ्या हेल्दी व्यक्तीला होतो. एक इन्फेक्टेड पर्सन आहे, दिस इज इन्फेक्टेड पर्सन, आणि एक काय आहे तर हेल्दी पर्सन आहे, दिस इज हेल्दी वन. आणि या इन्फेक्टेड पर्सनद्वारे ह्या हेल्दी पर्सनला जर होत आहे तर या डिसीजला आपण काय म्हणणार आहे इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज म्हणणार आहे किंवा त्याला आपण म्हणणार कम्युनिकेबल डिसीज. ठीक आहे, इथपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. नेक्स्ट आपण बघणार आहे एक्झाम्पल काय दिलेलं आहे मलेरिया अँड अदर डिसीजेस. ओके, काय दिलेलं आहे मलेरिया अँड अदर डिसीजेस विच आर टू बी स्टडीड इन दिस चॅप्टर आर द एक्झाम्पल ऑफ दिस टाईप. ओके, म्हणजे कम्युनिकेबल डिसीज किंवा इन्फेक्शियस डिसीजचे एक्झाम्पल तुम्हाला काय दिलेलं आहे मलेरिया, जे की आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. नेक्स्ट दिलेलं आहे द डिसीज दॅट कॅनॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अदर हेल्दी पर्सन either directly or indirectly are known as non-communicable disease or non-infectious disease. ओके, काय म्हटलेलं आहे नॉन कम्युनिकेबल किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय की जो की ट्रान्समिट होत नाही एखाद्या इन्फेक्शियस पर्सनद्वारे. ओके, एखाद्या इन्फेक्शियस पर्सनद्वारे जो की ट्रान्समिट होत नाही हेल्दी पर्सनकडं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो तर नॉन कम्युनिकेबल किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणतो. याचं एक्झाम्पल दिलेलं आहे की कॅन्सर. आता तुम्ही बरेचसेच पेशंट बघितले असेल की जे कॅन्सरनं सफर होत आहेत. ओके, पण एका व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, हे XYZ व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला काय झालेलं आहे तर कॅन्सर झालेला आहे, तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होत नाही. ओके, ट्रान्सफर होत नाही कशाद्वारे तर त्याच्या डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्टद्वारे होत नाही, म्हणून याला आपण काय म्हणतो तर नॉन कम्युनिकेबल किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीज असं आपण म्हणतो. नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहे कम्युनिकेबल डिसीजेस आर कॉज्ड बाय पॅथोजन लाईक व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय अँड हेल्मेंथ वर्म्स इट्सेट्रा. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे तर कम्युनिकेबल डिसीजेस कशामार्फत होतात. कम्युनिकेबललाच आपण दुसरं काय म्हटलेलं आहे तर इन्फेक्शियस डिसीजेस कशाद्वारे होतात. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे फर्स्ट पॉईंट सांगितलेलं आहे की पॅथोजन, कुठले पॅथोजन लाईक व्हायरस आपण म्हणतो की व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल असू शकतं, फंगल असू शकतं किंवा हेल्मेंथद्वारे. ठीक आहे, ऑल दीज डिसीजेस कॉझिंग ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज अ पॅथोजन. ऑल द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज अ पॅथोजन. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे जे डिसीज कॉज करणारे घटक आहेत म्हणजे आजारी पाडण्यासाठी जे काही ओके जे घटक आहेत रिस्पॉन्सिबल जे घटक आहेत त्यांना आपण काय म्हणतो पॅथोजन असं म्हणतो. त्या घटकांना आपण काय म्हणतो पॅथोजन असं म्हणतो. ठीक आहे, एवढे आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. तर आत्तापर्यंत आपण काय बघितलं एकदा आपण रिवाइज करूया. फर्स्ट आपण बघितलेलं आहे डिसीजची डेफिनेशन. ठीक आहे, फर्स्ट आपण काय बघितलेले आहे डिसीजची डेफिनेशन बघितलेली आहे. सेकंड आपण काय बघितलं तर डिसीजचे टाईप बघितले कंजेनायटल डिसीज अँड ॲक्वायर्ड डिसीज आर दीज आर टू ओके टाईप ऑफ डिसीजेस. नेक्स्ट आपण बघितलेले आहे की कंजेनायटल डिसीजची डेफिनेशन बघितली, कंजेनायटल डिसीज ची डेफिनेशन बघितलेली आहे. नेक्स्ट आपण बघितलेलं आहे त्याचे एक्झाम्पल काय दिलेलं आहे कंजेनायटल डिसीजचं आपल्याला ओके जे की इनक्युरेबल असतात असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे तर ॲक्वायर्ड डिसीजेस दिलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीजमध्ये दोन प्रकार पडलेले आहेत कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल किंवा त्याला आपण काय म्हटलेलं आहे इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस आणि त्या दोन्हीचे आपण काय बघितलेले आहेत तर एक्झाम्पल बघितलेले आहेत. नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहे many pathogens use another organism the vector to reach us. काय म्हटलेलं आहे तर अनेक पॅथोजन काय करतात तर
एखाद्या दुसऱ्या सजीवाचा वापर करून घेतात. कशासाठी? तर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर अशा सजीवांना आपण काय म्हणतो? तर वेक्टर म्हणतो. ओके, दीज वेक्टर आर ॲक्च्युअली पॅरासाइट. हे वेक्टर काय असतात? ॲक्च्युअली काय असतात? तर पॅरासाइट असतात. विच वी रेग्युलरली कम अक्रॉस. ओके, विच वी रेग्युलरली come across. Parasite is an organism that lives in or on the body of other organism. Okay, what is a parasite? म्हणजे काय असतं की असे सजीव असतात, ओके, असे जीव असतात की जे दुसऱ्याच्या बॉडीवरती, ओके, एकतर बॉडीच्या आतमध्ये किंवा बॉडीच्या सरफेसवरती राहतात. ओके, अँड ड्राईव्स इट्स न्यूट्रिशन, आणि त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात. ओके, दॅट ऑफ होस्ट ऑर्गॅनिझम. कशापासून? तर फ्रॉम होस्ट ऑर्गॅनिझम पासून. एक्झाम्पल तुम्हाला काय दिलेले आहेत? ओके, तर पॅरासाइट आर ऑफ 2 कॅटेगरीज. ओके, कॅटेगरी दिलेले आहेत, त्याचे प्रकार काय दिलेत? पॅरासाइटचे 2 प्रकार दिलेले आहेत. फर्स्ट इज अ एक्टो पॅरासाइट. आता व्हॉट इज अ एक्टो? ओके, एक्टो पॅरासाइट. एक्झाम्पल बेड बग. ओके, बेड बग. आता हे एक्टोचा अर्थ काय? तर बाहेर. ओके, जे की शरीराच्या बाहेर असतात. इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे? तर ओके, एक्टो पॅरासाइट. आणि एंडो पॅरासाइट. एंडोचा अर्थ शरीराच्या आतमध्ये राहणारे. ओके, एंडोपॅरासाइट. एक्झाम्पल काय दिलेलं आहे? तर प्लाझ्मोडियम. ओके, प्लाझ्मोडियम कशासाठी? तर मलेरियासाठीच कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम सांगितलेला आहे. पॅरासाइट आहे हा एक. ओके, काय आहे? तर पॅरासाइट आहे. कसला पॅरासाइट आहे? तर एंडोपॅरासाइट आहे प्लाझ्मोडियम. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला पॅरासाइटची डेफिनेशन समजलेली आहे. आणि त्यानंतर पॅरासाइटचे प्रकार पडले. कुठले प्रकार? तर 2 प्रकार. काय बघितलं? तर एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइटचं आपण काय बघितलं? एक्झाम्पल बेडबग. आणि एंडोपॅरासाइटचं एक्झाम्पल आपण काय बघितलेलं आहे? तर प्लाझ्मोडियम बघितलं. नेक्स्ट आपण डिसीजला स्टार्ट करणार आहे. मलेरिया. ओके, मलेरिया इट इज अ व्हेक्टर बॉर्न. ओके, व्हेक्टर बॉर्न, जी की डेफिनेशन आपण मगाशीच बघितली. व्हेक्टर. ओके, व्हेक्टर म्हणजे काय? की तो काय असतो? तर असा एक सजीव असतो की जो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ओके, वापरला जातो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? तर व्हेक्टर असं म्हणतो म्हटलं. ओके, द व्हेक्टर बॉर्न इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय द प्रोटिस्ट. हा कशामुळे होतो? तर प्रोटिस्टद्वारे होतो. ओके, नाव काय सांगितलं? तर प्लाझ्मोडियम म्हटलेलं आहे. दीज आर 4 स्पेसीज ऑफ द प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियमच्या काय सांगितल्या? तर 4 प्रजाती सांगितलेल्या आहेत. पहिला सांगितलेला आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हॅली सेकंड, थर्ड प्लाझ्मोडियम मलेरी, अँड फोर्थ इज अ प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. ओके, ही चारीच्या चारी नावं तुम्हाला एका मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. ओके, एका मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय? तर प्लाझ्मोडियमच्या व्हरायटीज किंवा प्लाझ्मोडियमच्या स्पेसीज कोणत्या आहेत? तर तुम्ही सांगणार 4 स्पेसीज. कोणत्या कोणत्या आहेत? तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हॅली, प्लाझ्मोडियम मलेरी अँड प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. दीज आर 4 ओके स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडियम. नेक्स्ट आपण बघणार आहे. एक मिनिट. नेक्स्ट काय दिलेलं आहे? तर प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम कॉजेस सिरियस इलनेस व्हाईल अदर आर रेअरली फॅटल. ओके, फॅटलचा अर्थ काय? तर प्राणघातक. तर प्लाझ्मोडियम जी काय फॅल्सिफेरम आहे, ओके, ती काय आहे? तर सिरियस इलनेस कॉज करते. सिरियस इलनेस म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये, म्हणजे थोडक्यात फॅटल आहे असं म्हणू शकतो आपण, घातक आहे. पण बाकीच्या ज्या काय आहेत, म्हणजे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स असेल, ओव्हॅली असेल किंवा मलेरी असेल, तर या ज्या काय आहेत या मात्र तितक्याशा फॅटल नाही आहेत. ठीक आहे, बेस्ड ऑन द स्पेसीज देर आर 4 टाईप ऑफ अ मलेरिया. ओके, मलेरियाचे प्रकार पण किती सांगितलेत? तर 4 सांगितलेले आहेत या 4 प्रकारच्या ओके पॅरासाइटवरती. ठीक आहे, या 4 प्रकारच्या आपण काय म्हणू शकतो? तर स्पेसीजवरती. नेक्स्ट आपण बघणार आहे सायन्स अँड सिम्पटम्स. ओके, मलेरियाचे सायन्स आणि सिम्पटम्स काय सांगितलेले आहेत? सिम्पटम्स ऑफ मलेरिया begins to appear about 7 to 15 days after the bite of the infectious mosquito. म्हणजे थोडक्यात काय कन्सिडर करा तुम्ही की एक व्यक्ती आहे, या व्यक्तीला आज ओके काय झालेलं आहे? तर जे काही प्लाझ्मोडियमचे जे काही मलेरियाचे कॉझिंग जो काही फॅक्टर आहे त्यांना जर आज बाईट केलं, ओके, त्या ओके ओके जे काही मच्छर असेल ओके त्यांना आज जर बाईट केलेलं आहे तर आपल्याला लक्षणं दिसायला कधी चालू होतील? तर त्या दिवसापासून 7 ते 15 दिवसांमध्ये. ओके, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता थोडक्यात की इनक्युबेशन पिरियड किती आहे? तर 7 ते 15 दिवस आहे. ओके, मलेरियाचा इन्क्युबेशन पिरियड तुम्ही किती म्हणू शकता? 7 ते 15 दिवस आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण काय सांगितलेलं आहे. इनिशियल सिम्पटम मध्ये काय? तर फीवर, हेडएक, चिल्स ओके, आणि मे बी डिफिकल्ट टू रेकॉग्नाइज ॲज अ मलेरिया.
म्हणजे जे काही इनिशियल सुरुवातीची जी काही लक्षणं आहेत त्यामध्ये ताप येतो, डोकं दुखायला लागतं, ओके, चिल्स येतात, शिवरिंग होतं बॉडीला. पण यावरून आपल्याला रेकग्नाइज होऊ शकत नाही ना की हा मलेरियाच असेल. नेक्स्ट क्लासिकल सिम्पटम. क्लासिकल सिम्पटम काय सांगितलेले आहेत तर मलेरियाचे सायक्लिक ऑकरन्स ऑफ द हाय फीवर फॉलोड बाय स्वेटिंग अँड सडन शिवरिंग. ओके, काय सांगितलेलं आहे तर सायक्लिक ऑकरन्सचा अर्थ काय की वेळेनुसार, ठरलेल्या वेळेनुसार, म्हणजे काय तर कन्सिडर करायचं की एक या वेळेला आलेला आहे, त्याच्यानंतर थोडा कालावधी जाऊन नंतर परत येणं. ओके, हे काय तर सायक्लिक ऑकरन्स सांगितलेलं आहे. फिवर कसा असतो तर सायक्लिक ऑकरन्स. आणि स्वेटिंग असतं पेशंटला. काय स्वेटिंग म्हणजे काय तर भरपूर प्रमाणामध्ये घाम येतो, आणि शिवरिंग म्हणजे थरथरणे. ओके, हे सगळे आपल्याला काय दिसतात तर लक्षणं दिसतात. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, सच एंटायर एपिसोड लास्ट फॉर 4 to 6 hours. ओके, अँड रिअकर्स एव्हरी 2 days or 3 days. काय म्हटलेलं आहे तर हे जे काही सगळे सिम्पटम दिसतात ते साधारणतः 4 ते 6 तासांपर्यंत दिसतात. म्हणजे काय तर एकदम हाय फिवर असेल, ओके, नंतर काय तर शिवरिंग असेल, खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येत असेल, हे साधारणतः 4 ते 6 तासांपर्यंत राहतं. आणि त्याच्यानंतर ते कधी तर 2 ते 3 दिवसांनी परत सेम आपल्याला लक्षणं दिसायला लागतील. वॉमिटिंग असते, कन्व्हल्जन्स असू शकतात. आता कन्व्हल्जन कधी असतील तर खूपच सिव्हिअर केस असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कन्व्हल्जन्स दिसतील. कन्व्हल्जन्सला आपण नॉर्मली फिट येणं असं पण कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट काय सांगितलं तर आर्थ्राल्जिया म्हणजे काय तर जॉईंट पेन. सगळे सांधे दुखतात. पेशंट आपल्याला कंप्लेंट काय करतात तर माझे सांधे दुखतात म्हणतात. ओके, ॲनिमिया ड्यू टू रप्चरिंग ऑफ आरबीसी. ओके, आरबीसीचं रप्चर झाल्यामुळे काय होतं तर ॲनिमिया आपल्याला दिसून येतो. देन हिमोग्लोबिन युरिया म्हटलेलं आहे. हिमोग्लोबिन युरिया म्हणजे काय तर युरिनमधून काय तर हिमोग्लोबिन बाहेर पडू लागेल. देन हिपॅटोमेगॅली म्हणजे आपण काय म्हणतो तर लिव्हरला, ओके, लिव्हरला काय होईल तर इन्फ्लामेशन येईल. याला आपण काय म्हणतो तर हिपॅटोमेगॅली असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे रेटायनल डॅमेज. रेटायना जे काही आईची लेअर आहे, राईट, रेटायना थर्ड लेअर आहे. ओके, रेटायना तर त्याचा काय होईल तर डॅमेज होईल. सेरेब्रल मलेरिया, ब्रेन इन्फेक्शन. ओके, जर ब्रेनला इन्फेक्शन झालं तर त्याला आपण काय म्हणतो तर सेरेब्रल मलेरिया असं म्हणतो. ठीक आहे, इथंपर्यंतचे पॉईंट तुम्हाला होप सो क्लिअर झालेले असतील. नेक्स्ट आपण बघणार आहे हा चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये काय सांगितलेलं आहे बघूया. तर स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियम इन्क्युबेशन पिरियड. ओके, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे तुम्हाला सांगितलं की डिसीज, ओके, एखाद्या व्यक्तीला, थोडक्यात एक व्यक्ती काढला आपण, या व्यक्तीला ओके मलेरियाचा जो काही पॉझिटिव्ह एजंट आहे तो बाईट करणं, याच्यापासून ते त्या व्यक्तीमध्ये लक्षणं दिसेल. लक्षणं म्हणजे काय तर फिवर येईल, फिवर असेल, किंवा हेडेक असेल, हेडेक असेल. ही लक्षणं दिसेपर्यंतच्या दरम्यानचा जो काही कालावधी आहे त्याला आपण काय म्हणतो तर इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो. तर इन्क्युबेशन पिरियड प्लाझ्मोडियम व्हायवॅक्सचा काय सांगितलं तर 14 दिवस आहे. ओके, हाय फिवर आफ्टर 40 hours, इंटरवल म्हणजे प्रत्येक 48 तासानंतर काय होतो तर हाय फिवर रिपीट येतो. नेक्स्ट प्लाझ्मोडियम मलेरी 28 दिवसांनी. इन्क्युबेशन पिरियड किती मोठा आहे, 28 दिवस सांगितलेला आहे. आणि हाय फिवर आफ्टर 72 hours सांगितलेला आहे इंटरवल. देन प्लाझ्मोडियम ओव्हाली 17 days, हाय फिवर आफ्टर 48 hours इंटरवल. देन प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम 12 days. इन्क्युबेशन पिरियड किती आहे तर 12 दिवसांचं सांगितलेलं आहे. हाय फिवर ॲट अ इरेग्युलर इंटरवल म्हटलेलं आहे, म्हणजे त्याचे जे काही इंटरवल्स आहेत, पुन्हा कधी येणं, हे काही इरेग्युलर आहे. बिटवीन काय सांगितलं तर 22 ते 48 तासांमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा आपला चार्ट सुद्धा क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे ही अशा पद्धतीनं तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे. ही डायग्रॅम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढायची आहे. ही पूर्ण सायकल तुम्हाला दाखवलेली की कशा पद्धतीनं मॉस्किटो ह्युमनमध्ये एंटर करतो, नंतर ह्युमनमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल घडतात. हे सगळं तुम्हाला या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट आपण मोड ऑफ इन्फेक्शन बघणार आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन. आता काय सांगितलेलं आहे मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये, प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अदर थ्रू अन इन्सेक्ट वेक्टर फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो. आता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा जो काही मलेरिया आहे किंवा हा जो काही प्लाझ्मोडियम आहे कशा पद्धतीनं जातो तर एक वेक्टर आहे.
ओके, व्हेक्टर काय आहे, एक मॉस्किटो आहे. आपण मगाशीच बघितलं की एक मच्छर आहे म्हटलं. ओके, आणि हा मॉस्किटो काय आहे तर फिमेल आहे. ओके, हा मॉस्किटो काय आहे तर फिमेल मॉस्किटो दाखवलेला आहे. फिमेल मॉस्किटो आहे आणि नाव काय आहे तर एनोफिलस. ओके, एनोफिलस. व्हेन इन्फेक्टेड फिमेल एनोफिलस सक्स द ह्युमन ब्लड, ओके, इट मे ट्रान्सफर ओके स्पोरोझॉइट्स टू ह्युमन सर्क्युलेशन. ओके, जे की वरच्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं असेल. ओके, काय दाखवलेलं आहे, एक ओके मच्छर दाखवलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, किंवा इथं पण दाखवलेलं आहे. बरोबर. तर काय होतं याच्यामध्ये की जे काही जेव्हा हा इन्सेक्ट ओके किंवा आपण काय म्हणूया मच्छर एनोफिलस आहे. ओके, जेव्हा बाईट करतो तेव्हा तो काय सोडतो तर स्पोरोझॉइट्स. ओके, स्पोरोझॉइट्स काय करतो तर स्किनमध्ये सोडतो असं सांगितलेलं आहे. ह्युमन सर्क्युलेशनमध्ये, नॉट स्किनमध्ये म्हणू शकत नाही आपण. तर आपण काय म्हणणार ह्युमन सर्क्युलेशनमध्ये म्हणणार आहे. देन स्पोरोझॉइट्स ओके रिप्रोड्यूस असेक्शुअली. आता हा कशा पद्धतीनं ओके रिप्रोडक्शन करतो तर असेक्शुअली. ओके, थ्रू फ्युजन दॅट इज अ सिझोगॉनी इन द लिव्हर सेल्स ऑर इरिथ्रोसाइट. कुठं तर आपल्या लिव्हरच्या सेल्समध्ये हा काय करतो तर स्वतःचं मल्टिप्लिकेशन करून घेतो असेक्शुअली. ठीक आहे, द सेल्स फॉर्म्ड आर नाव कॉल्ड ॲज अ मेरोझॉइट्स. आता ज्या काही सेल तयार होतात यांना काय म्हणतात तर मेरोझॉइट्स म्हणतात. आपण डायग्राममध्ये बघूया. ओके, डायग्राममध्ये इथं तुम्हाला दिसत असतील. ओके, स्किनमध्ये ओके बाईट केलेलं आहे इन्सेक्टनं. त्यानंतर काय झालेलं आहे तर हिपॅटिक सेल म्हणजे आपल्या लिव्हरच्या सेलमध्ये ओके जे काय तो स्पोरोझॉइट आहे तो गेलेला आहे, तिथं मल्टिप्लाय झालेला आहे. ओके, आणि काय झालेलं आहे तर मेरोझॉइट्स तयार झालेले आहेत. मेरोझॉइट्स तयार झालेले आपल्याला डायग्राममध्ये दिसत आहेत. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा. द सेल्स फॉर्म्ड विदिन द इरिथ्रोसाइट. इरिथ्रोसाइट म्हणजे आपण आरबीसीला इरिथ्रोसाइट म्हणतो. आरबीसी म्हणजे काय तर लाल पेशी. ओके, रेड ब्लड सेल, यालाच दुसरं नाव काय तर इरिथ्रोसाइट म्हणतो आपण. तर काय सांगितलेलं आहे, द सेल्स फॉर्म्ड विदिन द इरिथ्रोसाइट. इरिथ्रोसाइट म्हणजे काय तर आपल्या आरबीसी मध्ये या सेल्स तयार होतात. ओके, फंक्शन ॲज अ गॅमॅटोसाइट दॅट इज अ ओके गॅमोगॉनी. या सेल्स काय करतात ॲज अ गॅमोगॉनी किंवा गॅमॅटोसाइट म्हणून काम करतात. बिसाइड इट फॉर्म्स गॅमेटोसाइट्स विदिन इरिथ्रोसाइट. ओके, म्हणजे इरिथ्रोसाइट म्हणजे आपल्या लाल पेशीमध्ये ओके आरबीसीमध्ये काय करतात ॲज अ गॅमेटोसाइट म्हणून काम करतात. गॅमेटोसाइट इफ टेकन अप ओके गॅमेटोसाइट इफ टेकन अप बाय द फिमेल एनोफिलस. आता हे जे काही गॅमेटोसाइट आहेत हे एखाद्या फिमेल एनोफिलसद्वारे टेकन अप म्हणजे काय तर घेतले गेले. फर्टिलायझेशन ऑकर्स इन इट्स गट. ओके, मग काय होतं आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, काय तर दीज आर द गॅमेटोसाइट. हे जे काय आहेत ओके एक सेकंड ब्लॅक पेन घेते. हे गॅमेटोसाइट आहेत. ठीक आहे, हे गॅमेटोसाइट काय घेतले तर टेकन अप कुणाद्वारे घेतले गेले तर या फिमेल ओके एनोफिलसद्वारे घेतले गेलेले आहेत. ओके, मॉस्किटोद्वारे घेतले गेलेले आहेत. मग काय पुढे होतं आता या ओके या फिमेलद्वारे घेतल्या गेल्यावरती काय होतं म्हणून सांगितलेलं आहे तर तिच्या ओके गटमध्ये फर्टिलायझेशन होतं याचं. तिच्या गटमध्ये म्हणजे हा जो काही मॉस्किटो दाखवलेला आहे या मॉस्किटोच्या गटमध्ये, गट म्हणजे तुम्ही कन्सिडर करा ओके त्याच्या ओके इंटेस्टाईनमध्ये पोटामध्ये असं कन्सिडर करू शकतो आपण. काय होतं तर त्याचं ओके इम्प्लांटेशन होतं. इम्प्लांटेशन सांगितलेलं आहे का फर्टिलायझेशन होतं म्हणून सांगितलेलं आहे. काय होतं तर फर्टिलायझेशन होतं. अँड डिप्लॉइड झायगोट इज अ फॉर्म्ड विच ट्रान्सफॉर्म्स इनटू oocyte. ओके, जे की कशामध्ये कन्वर्ट होतो तर oocyteमध्ये कन्वर्ट होतो. oocyte फॉर्म्स लार्ज नंबर ऑफ हॅप्लॉइड्स. आणि oocyte काय तयार करतो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हॅप्लॉइड तयार करतो. हॅप्लॉइड स्पोरोझॉइट्स तयार करतो थ्रू मिओसिस. ओके, 11th मध्ये तुम्ही शिकलेला आहे की मिओसिस ही प्रोसेस काय असते. ओके, मिओसिसद्वारे स्पोरोझॉइट्स मायग्रेट्स टू सलायव्हरी ग्लँड्स अँड आर रेडी टू इन्फेक्ट न्यू ह्युमन होस्ट. ओके, आता मिओसिसद्वारे काय भरपूर प्रमाणामध्ये स्पोरोझॉइट्स तयार झालेले आहेत. आता हे जे काही स्पोरोझॉइट्स आहेत ते मायग्रेट होतात कुठं तर सलायव्हरी ग्लँडमध्ये जातात. कुणाच्या त्या मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये जातात. अँड आर रेडी टू इन्फेक्ट. आणि आता हे नवीन ऑर्गॅनिझमला इन्फेक्ट करू शकतात. आता ही सायकल जी काय आहे थोडक्यात आपण बघूया. ओके, फर्स्ट बघा. ओके, हे पहिला पूर्ण आपण पुसून घेऊ. आता काय होतं ओके थोडक्यात मी सांगते काय होतं. फर्स्ट आता काय दाखवलेलं आहे एक इन्फेक्टेड ओके एनोफिलस मॉस्किटो आहे. या मॉस्किटोनं काय केलेलं आहे तर ह्युमन स्किनला बाईट केलेलं आहे.
याद्वारे काय झालेलं आहे, तर जो काही स्पोरोझोइट आहे तो काय झालेला आहे, तर स्किनमध्ये किंवा आपल्या सर्क्युलेशनमध्ये ह्युमन सर्क्युलेशनमध्ये एंटर झालेला आहे. आता हा जो काही स्पोरोझोइट आहे हा कुठे जाणार आहे, तर हिपॅटिक सेल म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये आपण कन्सिडर करू. लिव्हर, इथं लिव्हर दाखवते. हिपॅटिक सेल म्हणजे काय, तर लिव्हरच्या पेशीमध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर मेरोझॉइट्स तयार झालेले आहेत. त्यापासून पुढे तयार काय झाले आहेत, तर मेरोझॉइट्स तयार झालेले आहेत. आता हे जे काही मेरोझॉइट्स आहेत ते कुठं राहत आहेत, तर आरबीसीमध्ये. आरबीसीमध्ये. आणि ते कशामध्ये कन्वर्ट होत आहेत, तर ते गॅमेटोसाइट म्हणून राहत आहेत. कशा पद्धतीने, तर गॅमेटोसाइट म्हणून हे असे इथं राहिलेले आहेत. आणि हे जे काही गॅमेटोसाइट आहेत हे जेव्हा एखाद्या फिमेल ॲनोफिलसद्वारे काय केले जातात, तर टेकन अप म्हणजे काय, तर स्वतःकडे घेतले जातात, तेव्हा काय होतात, तर पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं, तर मॅक्रो गॅमेट, देन त्याच्यानंतर झायगोट तयार होतं. झायगोट नंतर काय सांगितलेलं, तर ऊसाइट, आणि या ऊसाइटचं पुन्हा काय होतं, तर स्पोरोझाइट तयार होतात आणि ते पुन्हा एखाद्या नवीन ह्युमनला इन्फेक्ट करायला रेडी होतात. अशा पद्धतीने ही आपल्याला सायकल सांगितलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ही सायकल समजलेली आहे का, मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट आपण बघणार आहे पुढचा पॉईंट, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. काय सांगितलेलं आहे बघा, मलेरिया कॅन बी डायग्नोस्ड बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मेअर. आता ब्लडचा स्मेअर घेतला जातो, हे तुम्हाला काय दाखवलेली आहे मी. ब्लडचा स्मेअर घेण्यासाठी ब्लडचा स्मेअर अशा पद्धतीने याच्यावरती घेतला जातो. बिसाइड other rapid diagnostic tests based on the nucleic acid amplification techniques are also used. amplification techniqueचा सुद्धा काय सांगितलं, तर वापर केला जातो. नेक्स्ट आपण बघणार आहे ट्रीटमेंट ऑफ मलेरिया इन्क्लूड्स आर्टेमिनिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. दॅट इज ACTS. आर्टेमिसिन आणि काय सांगितलं, तर ACT म्हणलेलं आहे. जे की WHO सांगितलेलं आहे. WHO हॅज रिकमेंडेड 5 डिफरंट ACTs विच इन्क्लूड्स व्हेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ आर्टेसुनेट, सल्फॅडॉक्झाईन, पायरिमिथामाइन इट्सेट्रा. इन ॲडिशन क्विनिन इज ऑल्सो युज्ड. क्विनिन सुद्धा वापरलं जातो. आता यामध्ये तुम्ही काय करणार आहे, तर ट्रीटमेंटचा पार्ट लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. तर काय लक्षात ठेवायचं, तर आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज वापरला जातात. आणि काही ड्रग्सची नावं पण सांगितली आहेत. कॉम्बिनेशन कुठलं, तर आर्टेसुनेट सांगितलेलं आहे, नेक्स्ट सल्फाडॅक्झॉइन सांगितलेलं आहे, पायरिमिथामाइन सांगितलेलं आहे, आणि क्विनिन सुद्धा वापरले जातं. तर हा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की क्विनिन कोणत्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये वापरला जातो, तर मलेरियामध्ये क्विनिन वापरला जातो. नेक्स्ट आपण प्रिव्हेन्शन आणि कंट्रोलचा पार्ट बघणार आहे. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन ऑफ अ मॉस्किटो बाईट बाय युझिंग मॉस्किटो नेट अँड इन्सेक्ट रिपेलंट. इन्सेक्ट रिपेलंट वापरू शकतो आपण, किंवा मॉस्किटो नेट वापरू शकतो. नेक्स्ट काय, तर स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड वापरणं. ड्रेनिंग, स्टॅग्नंट वॉटर जे काही साठलेलं पाणी आहे ते काय करणं, तर ड्रेन करून टाकणं. वेअर मॉस्किटो लेज एग, कारण की अशा ठिकाणीच काय करतात, तर मॉस्किटो अंडी घालतात. नेक्स्ट मॉस्किटो लार्वी कॅन बी कंट्रोल्ड बाय युझिंग द गॅम्ब्युझाई फ्रेश वॉटर फिश. दॅट इज आपण काय म्हणतो, तर गॅम्ब्युसिया फ्रेश वॉटर फिश. हे बायो कंट्रोलसाठी वापरले जातात. ठीक आहे, अशा पद्धतीनं काय सांगितलेलं आहे, तर मलेरियाची पूर्ण माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट डिसीज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यापूर्वी आपण एकदा थोडक्यामध्ये पुन्हा रिवाइज करूया मलेरिया. ठीक आहे, आता मलेरिया जर क्वेश्चन आला पेपरला तर आपण काय करणार, तर मलेरियामध्ये पहिल्यांदा आपण काय लिहिणार, तर त्याचे जे काही कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे प्लाझ्मोडियम, त्याचे प्रकार किती आहेत, तर 4 प्रकार आहेत, हे लिहिणार आपण. त्याच्यानंतर सायन्स अँड सिम्पटम्समध्ये हाय ग्रेड फीवर असेल, शिवरिंग असेल, स्वेटिंग असेल, आणि इंटरवलमध्ये आहे, हे लिहिणार आपण. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, तर आर्थ्राल्जिया लिहिणार. नेक्स्ट इन्क्युबेशन पिरियड पण प्रत्येकाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण मोड ऑफ ट्रान्समिशन पूर्ण समजून घेतलेलं आहे, ते पूर्ण एक्सप्लेन करायचं आहे. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंटमध्ये तुम्ही ACTs लिहू शकता. आणि प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलमध्ये काय, तर नेट असेल, मॉस्किटो नेट असेल, नंतर इन्सेक्ट रिपेलंट्स असतील, हे सगळे पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा आजचा आपला पॉईंट मलेरिया कंप्लीट झालेला
आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला पुढे नेक्स्ट जो काही टॉपिक हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.